पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। मग द्वैतातीत मीच आत्मा एकूण भ्रांत, हे जाणोनी जाणणे जेथ अनुभवी रिघे। आपण 55व्या श्लोकातील 1205 ही ओवी घेत आहोत। अद्वैत किंवा एकरूप होणं हा चाललेला विषय आहे। जो एकरूप झालेला आहे त्याच्या ठिकाणी द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही राहिले नाही। आता जर काही असेल तर मी आत्मा आहे हेच त्याच्या ठिकाणी पक्क झालेलं आहे आणि मी जाणतो हेही नाही, मग फक्त जाणीव एवढंच अनुभवाला आली। तेथ चैलिया एकपण, दिसे जे आपुली आपण, तेही जाता नेणो कोण, होई जे जेवी। आता जो झोपलेला असतो त्या झोपेमध्ये त्याला स्वप्न पडतं। मग स्वप्नात अनेक प्रकार असतात, वस्तू अनेक, व्यक्ती अनेक आणि तोही सगळं पाहत असतो। पण जागा झाल्यावर दुसरं कुठंच काही नाही, मीच एकटा आहे हे कळतं। पण जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत स्वप्नातल्या वस्तू स्वप्नात स्वप्न सत्य वाटतं। पण चैलिया जागा एकदा झाल्यावर एकपण, एकटाच तो आहे हे जसं त्याच्या ठिकाणी येतं। आता मी जे पाहत होतो ते कोण होतं काय होतं कोणास ठाऊक, कारण ते सगळं आभास होता। हे जागं झाल्यावर पुन्हा जागृतीत आल्यावर लक्षात येतं। का डोळा देखतीये क्षणी, सुवर्णपण सुवर्णी, नाटिता होय आटणी अलंकाराची। आता काही जरी झालं, जे सोन्याचे दागिने आहेत ते दागिन्याची नावं काही असतील, त्यांचे आकार काही असेल, पण दागिना बघितल्याबरोबर हे सोनं आहे हे सहज कळतं। डोळा देखील या सहज कळतं। आणि मग आता अलंकार सगळे आठवा आणि मग सोनं तुम्हाला उघडं दिसेल म्हणायची काहीच गरज नाही, सहज। नाना लवण तोये होये, मग क्षारता तोये त्वेर आहे, तेही जिरता जेवी जाये झाले पण ते। आता एकदा मीठ पाण्यात विरघळलं की पाणी खारट राहतं, काही काळ पाण्याच्या ठिकाणी खारटपणा येतो, पण तो थोड्या वेळानंतर जिरून जातो तिथं आणि मग जे पाणी आहे ते आपल्याला दिसू लागतं। म्हणजेच मिठाचा जे एकपण आहे पाण्याचे ते एकरूप होऊन जातो। तैसा मी तो हे जे असे, ते स्वानंदानुभव समरसे, कालवोनिया प्रवेशे मज माझी। आता जे काही आत्तापर्यंत होतं ते द्वैत, मी आहे तो आहे, पण एकदा स्वानुभवाच्या ठिकाणी गेला, आनंदाचा त्या ठिकाणी जो उगम झाला, ती समरसता आली की मग मी आणि तो हे दोन्ही तिथं संपून जातं। आणि तो हे भाष तेथ जाये, तेथे मी हे कोणाशी आहे, ऐसे मी ना तो तिये समाये माझ्याच रूपी। आता जर तो हे उरलाच नाही तर मी तरी कशाला उरतोय, मीही उरत नाही आणि मग मी म्हणायचंही कारण नाही, मी शिल्लकच राहिला नाही। आता तो कुठे गेला तर माझ्या ठिकाणी समरस झाला। जेव्हा कापूर जळो सरे, तयाचे नाम अग्निपुरे, मग उभयातीत उरे आकाश जेवी। एकदा कापराने पेट घेतला की तो सगळा अग्निरूप होतो आणि पुन्हा काही थोड्या वेळानंतर अग्नी तो विझून जातो आणि आकाशच त्या ठिकाणी राहतं। का धाडलिया एका एकू, वाढे तो शून्य विषयखू,
तैसा आहे नाहीचा शेखू मीची मग आथी. आता त्यातनं एक उदाहरण दिलं की एकातनं एक उणे केलं, एक होतं त्यातनं एक उणे केल्यावर खाली काय राहतं? शून्य. त्या शून्याचं मी महाशून्य, म्हणजे मग त्याच्या खाली खरोखर तर काहीच नाही. आहे नाही शेकू, शिल्लकच उरत नाही, पण काहीच नाही म्हणायला शून्य दाखवावं लागलं. जसं मागं झालं, शून्य जई दावावे झाले तरी बिंदुले पाहिजे केले. हे फक्त काय आहे? खूण आहे. तेथ ब्रह्मा आत्मा ईशू यया बोला मोडे सौरसू न बोलणे आही पैसू नाही ते. आता काहीच नाही, ब्रह्म आहे, आत्मा आहे, ईश्वर आहे, असं काही नाही. सगळं एक झालं. एक झाल्यानंतर काहीच काय आहे यातलं त्यातलं म्हणायला, जोपर्यंत उपाधीची धारणा होती तोपर्यंत आत्मा होता, उपाधीने ईश्वर होता आणि मग ब्रह्म होता. आता उपाधीच संपली. न बोलणे ही न बोलोनी, जे बोली जे तोंड भरोनी, जाणीव नेणीव नेणोनी, जाणी जे ते. आता जे अनुभवाला आलं त्यात काय असतं की न बोलता बोलणं झालं असं होतं. मनुष्याच्या ठिकाणी एकदा आनंद झाला, कशाचं तरी सुख झालं, आणि दुसरा तरी किती जरी त्याला म्हणत असला, तुला फार आनंद झाला आहे, तुला फार सुख झालं आहे, तरी ह्याच्या मुखातून शब्दच बाहेर उमटत नाहीत. कारण काय आहे? त्याचं प्रतीकच ते दाखवतं आहे, आनंद हेच. त्यामुळं न बोलतासुद्धा झाला आनंद हे दाखवणारं चिन्ह दिसतं. तेथ बुजिजे बोधू बोधे, आनंदू घेपे आनंदे, सुखवरी नुसदे सुखची भोगीजे. आता इतके वेळ जे काही शब्द परवलीचे आणि पारिभाषिक असे जे ठरले होते ते सगळे एक झाले. बोध पाहिजे, बोध झाला पाहिजे, मग आपल्याला बोध प्राप्त झाला पाहिजे, बोधाचा प्रबोध झाला पाहिजे, निजबोधात गेलो पाहिजे. आता सगळं बोधरूपच झालं. बोध पाहिजे म्हणणाराच बोधरूप झाला. तसंच जे काही त्याच्या ठिकाणी आनंद जागा झाला तो आनंदच आनंदाच्या ठिकाणी एकरूप झाला आणि सुखही सुखाच्या ठिकाणी एकरूप झालं. तेथ लाभू जोडला लाभा, प्रभा आलिंगिली प्रभा, विस्मयो बुडाला उभा विस्मया माझी. आता सगळ्यात मोठा लाभ हा आहे, ह्याच्यापेक्षा मोठा लाभ कोणताच नाही. मग हे मिळाल्यावर लाभाला लाभच मिळाला. कारण जो लाभ आम्हाला झाला आहे तो काय फार नवा नव्हता, आमच्याजवळ होताच, पण आम्हालाच माहीत नव्हतं आमच्याजवळ हा लाभ आहे म्हणून. पण या लाभानं त्या लाभाला उघडं करून दिलं, हे एक झालं. आणि पहिली प्रकाशता आमच्या ठिकाणी होतीच, आता या ज्ञानप्रकाशानं त्या प्रकाशाची एकरूपता करून दिली. असा जो काय आहे तो अनुभव आल्याबरोबर आश्चर्यकारक झालं. आता आश्चर्य त्या ठिकाणी बुडून गेलं. समूतेत सामावला, विश्रामो विश्रांती आला, अनुभव वेडावला अनुभूतीपणे. आता तिथं जर काय असेल तर समत्व जे आहे ते समत्व त्या ठिकाणी संपूर्ण एक झालं. दुसरी गोष्ट जो काय आहे विश्रांतीचं ठिकाण, ते विश्रांतीचं ठिकाण मुळात ज्याला विश्राम म्हणतात तोच त्या विश्रांतीच्या ठिकाणी एकरूप झालेला आहे. अनुभव वेडावला अनुभूतीपणे, आणि जो अनुभव होता तो आता अनुभूतीच्या ठिकाणी एक झालेला आहे. किंबहुना ऐसे निखळ, मीपणा जोडे तया फळ, सेवोनी वेली वेल्लाळ क्रमयोगाची ते. आता जो काही होता अगोदरचा मी तो आणखीन जे काही द्वैत होतं ते सगळं संपलं. आणि जसं एखादी काय आहे वेल कांड्याकांड्यानी वाढत जाते, तसं हा परमार्थाचा परिपूर्णतेला येणारा जो कोणी साधक होता तो वेलीसारखा क्रमाक्रमाने येत या अनुभूतीच्या ठिकाणी आला. पै क्रमयोगा किरीटी चक्रवर्तीच्या मुकुटी, मी चिद्रत्न ते साठो वाटी होय तो माझा. आता जे काय आहे ते वास्तविक पाहता
परमार्थ जर काही असेल तर क्रमयोगच आहे हा. कारण क्रमाक्रमानं आपल्या ठिकाणी बदल होत जातो. आता जर काही असेल तर जो काही होता साधक, तो साधक आपली साधना करत करत साध्याच्या ठिकाणी गेला. म्हणजेच कुठे गेला तर माझं स्वरूप पावला. आता मी चक्रवर्ती आणि तो जर माझ्या ठिकाणी आला तर तोही तोच झाला की. आता चक्रवर्तीचा मुकुट त्याच्या माथी लागल्यासारखा झाला. म्हणजेच मी चिद्रत नाही आणि तो सामान्य होता, पण आमच्या दोघांचं काय झालं, ऐक्य झालं. आता जर काही असेल तर त्याचं सामान्यत्व गेलं आणि माझ्यासारखा तो चित्ररत्नासारखा चैतन्याशी एकरूप झाला. की क्रमयोग प्रासादाचा कळसू जो हा मोक्षाचा, तयावरील अवकाशाचा उवाओ झाला तो. आता एक गोष्ट असते. कुठलंही मंदिर बांधायचं झालं तर पहिल्यांदा पाया, मग हळूहळू करत त्याचे जे काय असेल ते फाउंडेशन म्हणजे जोत, मग भिंती, हे सगळं करत करत कुठं जाईल टप्पा, तर कळस बसवण्यात. हा क्रम आहे. एक एक क्रमानं कळसापर्यंत जायचं आहे. तसा आता हा आपल्या मूळ बद्धतेतून निघून सगळं काही संपत साधकत्वातून साध्याच्या ठिकाणी आला, म्हणजे मोक्षालाच प्राप्त झालेला आहे. नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी, जोडिली ती मदैक्य गावी पैठी झाली से. तेव्हा तर इथे यायला अडचण काय होती? मी काय नव्हतो का? मी होतोच ना. माझ्याशी ऐक्य व्हायला काय अवघड होतं? तर म्हणले हे संसार होता ना, त्या संसारानं आडवं घातलं होतं. तो जोपर्यंत आडवा होता तोपर्यंत. आता त्याचा सगळा विषय सोडला आणि क्रमयोगाची वाट धरली. मग जसं क्रमयोगाच्या वाटेने चालू झाला की माझ्या ऐक्याच्या ठिकाणी आलेला आहे. असो क्रमयोग बोधे तेणे भक्तिचित्ते गांगे, मी स्वानंदोधदी वेगे ठाकीला की. आता हा जो क्रमयोग आहे तो बोध घेऊन भक्तीची गंगा अशा तऱ्हेने आली की मी जो काही आहे समुद्र, कोणता समुद्र, तर स्वानंदाचा उदधी, माझा पूर्ण आनंद आहे. की एरवी कसं आहे, तलाव अजून काही एखादं छोटंसं पाण्याचं आटून जातं, पण समुद्र काय आटतो का कधी? तसं माझा आनंद न आटणारा म्हणून मी समुद्र आहे. आणि तिथं एकदा ह्याचा क्रमयोगाचा बोध भक्तिरूपानं माझ्याशी येऊन एकरूप झाला. हा ठायवरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा, म्हणून वेळोवेळी तुम्हा सांगतो आम्ही. तेव्हा एकंदरीत हा क्रमयोग आहे. क्रमयोगावरचं याच 4 ओव्यावरचं प्रवचन आहे आपल्या अण्णांचं, की त्यांनी ह्याच ओव्यावर क्रमयोग कसा असतो ते समजून दिलं. त्यामुळं क्रमयोग हा काय आहे अत्यंत समजून देण्याचा भाग आहे. क्रमयोग हा महिमा सांगण्यासारखा आहे आणि तोच आम्ही वेळोवेळा तुला सांगितलेला आहे. पै देशे काळे पदार्थे साधोनी घेई जे माते, तैसा नव्हे मी आईते सर्वांचे सर्वही. आता काय असतं, काही वस्तू असतात ते त्याच देशात मिळतात, काही वस्तू असतात ते तेवढ्या काळातच मिळतात. असे जे पदार्थ आहेत तसा पदार्थासारखा मी नाही. मी कधी आहे, माझ्या ठिकाणी काय आहे की कोणत्याही काळाची किंवा देशाची काही बंधन नाही. म्हणजे मी परिच्छिन्नतेत नाही देशकाळाच्या, मी सर्व ठिकाणी व्यापक असा आहे. त्यामुळं मी सहज कोणालाही प्राप्त होतो. एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहारो, तो मतप्राप्ती प्राकारो जाणावया. आता जर काही असेल तर ही एक काय झाली, पूर्वीपासून असलेली रूढी पडली. त्या रूढीमध्ये काय आहे की कोणी एक शिष्य असतो, कोणी एक गुरु असतो आणि गुरुनी शिष्याला हे सगळं समजून सांगत हा जो काही आहे माझ्या प्राप्तीचा व्यवहार होतो. आता वास्तविक प्राप्ताचीच प्राप्ती म्हणजे व्यवहार होत नाही,
पण जे प्राप्त आहे आमच्याजवळ तेच आहे की नाही अशा संशयात आम्ही असल्यामुळं तो आहेपणाचा व्यवहार त्या ठिकाणी करावा लागतो. त्याच्या अगोदर सांगितलं, म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही, मी लाभे ये उपायी साचची गा. तेव्हा फार काही अवघड आहे असं नाही. जवळची वस्तू लगेच मिळायला काय अवघड आहे? एखादी कुठली तरी असली उंच कुठं पर्वतावर कुठं शिखरावर तर अवघड आहे. ज्याच्या त्याच्याजवळची वस्तू आहे. पण का अवघड झाली त्याला ही आत्ताची ओवी दिली की एक शिष्य एक गुरु, हा रूढला साच व्यवहारू, तो मतप्राप्ती प्राकारू जाणावया. हे का पडले रूढी गुरु शिष्याची असलीच पाहिजे का सांगितलं तर त्याशिवाय माझी प्राप्ती होत नाही. आगा वसुधेचा पोटी निधान सिद्ध किरीटी, वन्नी सिद्ध काष्टी ओहा दूध. आता पहा कसं असतं की काही गोष्टी सिद्धांत आहेत की जमिनीच्या पोटात काही ना काहीतरी रत्न धन काही असतंच. मनुष्याला काय आपण फक्त पैसे रत्न हिरे ह्याला धन म्हणतो, पण पाहायला गेलं तर कोळसासुद्धा धनच आहे. तो जमिनीच्या पोटातून येतं. दुसरे धातू जमिनीच्या पोटातून येतात. हे सगळ्या प्रकारचं धन जमिनीच्या पोटात आहे. दुसरं उदाहरण काय दिलं की वन्नी सिद्ध काष्टी, लाकडाच्या ठिकाणी अग्नी आहेच आहे आणि ओहा दूध, गाईच्या ठिकाणी दूध आहेच. जी आता व्यालेली गाय तिच्या ठिकाणी दूध आहे. हे सगळं खरं आहे. परी लाभे ते असते तया की जे उपायाते, येर सिद्धची तैसा देथे उपाय मी. हे सगळं खरं आहे, पण हे प्राप्त करून घ्यायची हातोटी असली पाहिजे ना. जमिनीतलं धन मिळवण्याची हातोटी असली पाहिजे. लाकडातला अग्नी उत्पन्न करायची हातोटी असली पाहिजे. दुभती गाय दारात आहे पण धारच काढायला येत नसली तर म्हणजे ते दूध काढायची हातोटी असली पाहिजे तरच हा लाभ आहे. युक्ती पाहिजे. युक्तीने हे जर काढता आलं तरच. हा फळही वरी उपावो का पा प्रस्तावित तसे देवो, हे पुसता तरी अभिप्रावो येथीचा ऐसा. आता त्यात झालं एवढं सगळं खरं आहे म्हणले आहे. हा ज्याला आम्ही म्हणतो आत्मा तो आमच्याच जवळ आहे. तो साधनेनं प्राप्त होतो. साधन करावं लागतं हे कळलं. पण देवाने हा विषय पुन्हा पुन्हा का काढला आहे? काय हेतू आहे देवाचा त्यात? जे गीतार्थाचे सांगावे, मोक्षोपाय पर आघवे आणि शास्त्रोपाय की नवे प्रमाण सिद्ध. आता जे जे काही आहे ते गीतेमध्येच आहे. गीताच तुम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाईल. पण काही शास्त्र असे आहेत की ते गीता सोडून दुसरं काहीतरी बोलणार आहेत. त्यामुळं त्यांना प्रमाण द्यावं लागतं. ते सुद्धा गीतेचंच. पण जे गीतेच्या अनुवादाप्रमाणे चालणारी शास्त्र आहेत ते मदत करतात. वारा आभाळची फेडी वाचोनी सूर्या ते न घडी, का हातू बाबुळी धाडी तोय न करी. आता त्याला उदाहरण दिलं की जे काही असेल ते आभाळ झाकळून आलं पण वारा सुटला, सगळं ढग सगळे निघून जातात. दुसरी गोष्ट काय आहे की झाकळून गेल्यामुळं सूर्य दिसत नव्हता, तो सूर्य आता दिसू लागला. मग वाऱ्याने आभाळ बाजूला केलं का सूर्य नवा केला? तर सूर्य होताच, फक्त त्याच्यावरचे अडचण बाजूला केली. तसंच शेवाळं सगळं पाण्यावर आलं होतं त्यामुळं पाणीच दिसत नव्हतं. आता हातानं शेवाळं बाजूला सारलं की पाणी आतलं दिसू लागतं. त्यालाही उदाहरण दिलं. तुम्ही पाणी तयार केलं काय? फक्त शेवाळं बाजूला केलं. तैसा आत्मदर्शनी आढळू, असे अविद्येचा जो मळू, तो शास्त्रनाशी एरू निर्मळू मी प्रकाशे सोये. तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आत्मदर्शनाचाच एक खरा भाग आहे. पण त्याला अडचण आहे ना. कशाची अडचण आहे? अविद्येचा मळ आहे त्याच्यावर. त्यामुळं आत्मा जवळ असूनसुद्धा त्याचं दर्शन होत नाही. आणि तो मळ काढायला शास्त्र तुम्हाला मदत करतं. जे गीता अनुवादाचं शास्त्र आहे ते तुम्हाला मदत करतं. तेने करून अविद्येचा मळ बाजूला निघतो.
म्हणून अवघीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी. एकंदरीत सगळी शास्त्र हे अविद्या बाजूला करायला, अविद्येचा नाश करायलाच आहेत. पण तेवढ्याने नाही तर हे सगळं होईल, पण आत्मबोध व्हायचा असेल तर मात्र काय आहे, आणखी नाही. म्हणजे नुसतं काय आहे, शास्त्र वाचलं कळलं तर शब्दज्ञान झालं, आत्मा हा अनुभवाला नाही आला. आत्मा अनुभवाला येण्याकरता आपल्याला काय करावं लागेल की आणखीन काही साधन आहे. मग शास्त्राने काय कळलं, शास्त्राने एक आत्मा कसा आहे ते सांगून दिलं, आत्मा कुठं आहे ते सांगून दिलं. पण आत्मा हातात आणण्याकरता अजून पुढचा प्रयत्न आलेच. मग तो काय, त्याचं नाव आहे आत्मबोध. तया अध्यात्मशास्त्रासी जै साचपणाची एपुसी तै येई जे यया जया ठायासी ते हे गीता. एकंदरीत हे सगळं प्राप्त होण्याकरता अध्यात्मशास्त्राची गरज आहे. अध्यात्मशास्त्रानं आत्म्याचं स्थान पक्कं केलं. कळावा कसा प्राप्त करावा ह्याची युक्ती थोडी थोडी सांगितली. आणि हे सगळं कुठं असेल तर गीता ग्रंथामध्ये. म्हणून मग गीता ग्रंथ सगळ्या शास्त्रापेक्षा श्रेष्ठ झाला. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा अवघिया तैसे शास्त्रेश्वरय गीताया सनाथे शास्त्रे. जसं पूर्व दिशेला सूर्य उगवला की बाकीच्या दिशा आपोआपच प्रकाशित होतात, तसं गीताशास्त्र एकदा का अनुभवाला आलं की सगळी शास्त्र तुम्हाला कळतील. हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे सांगितले जैसा करे घेओ ये आत्मा. आता ह्या सगळ्यात श्रेष्ठ असणारं गीताशास्त्र म्हणजे शास्त्रेश्वर आहे, सगळ्याहून श्रेष्ठ आहे. त्यानं अनेक प्रकार ह्या आत्मा कसा प्राप्त करावा हे आत्तापर्यंत सांगत आलेले आहेत. इतकं स्पष्ट सांगितलं की तळ हातात घेऊन आत्मा बघावा, इतकं स्पष्ट सांगितलं. परी प्रथम श्रवणासवे अर्जुना विपाये हे फावे हा भावो सकणवे धरोनी श्रीहरी. आता हे कसं असतं तर सुरुवातीला क्रम आहे, मागच झाला आहे क्रमयोग. तुम्हाला पहिल्यांदा श्रवण करावं लागेल. श्रवणातून तुमच्या ठिकाणी हे जे काही विक्षेप होते ते विक्षेप दूर निघाले पाहिजेत. आणि तुमची कणव करणारा, तुमची दया आलेला, तुमच्यासाठी अत्यंत काय आहे की अंतःकरणात दया असणारा असा जो कोणी आहे साधू, तो तुमच्या पुढं आला पाहिजे. म्हणजे श्रीहरीसारखा जे काही भगवंताच्या ठिकाणी अर्जुनाबद्दलचा कळवळा आहे तसा निर्माण झाला तर हे सगळा ओघ पूर्ण होतो. तेची प्रमेय एक वेळ शिष्यी व्हावया आढळ सांगत असे मुकुळ मुद्रा आता. तेव्हा आता पुन्हा अजून तेच सांगायचे. इतक्यापर्यंत मोक्षाच्या घरी आणून सोडलं. पण समजा कसं आहे की सांगता 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 बराच वेळ झाला आणि उशिराच कोणतरी आला, मग त्याला पुन्हा पहिल्यापासून जसं सांगावं लागतं तसं भगवंताने आता पुन्हा एकदा पण खुणेचंच बोलायचं. मुद्रा आता म्हणजे खुणेचंच बोलायला सुरुवात केली. आणि प्रसंगे गीता ठावो ही हा संपता म्हणून दावी अत्यंता एकार्थत्व. आता म्हणले विस्तार कशाला सांगायचा, कारण गीता संपत आली ना. मग गीतेचं शेवटी असल्यामुळं काही जे असेल ते पटकन तुम्हाला काय आहे कळून यावं म्हणून एकार्थी एवढंच बोलायचं आहे. हे ग्रंथाचा मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेकी सिद्धांती केले. तेव्हा ग्रंथाच्या मध्ये कोण अधिकारी, कसं कोण घेतं ह्याला, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सगळं काही बोलणं झालं होतं. मग या सिद्धांताला प्राप्त होण्यापर्यंत, सिद्ध वस्तू मिळेपर्यंत काय काय करावं हे अगोदर ग्रंथापासून ग्रंथाच्या मध्यामध्ये सगळं सांगून झालं. तरी ते तुले ही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापर नेणत कोणी जई मानी. तेव्हा जे काही बाकीचे ग्रंथ होते की ज्यांनी गीता ग्रंथासारखंच सिद्धांत सांगून दिले होते ते सगळी शास्त्र
आणि हे वाटचाल होत असलेलं म्हणजे जे पूर्वीपासून आलं आहे, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, असे जे काही पूर्वी ऋषी मुनी बोलले ते सगळं इथं गीता ग्रंथामध्ये आलेलं आहे. पै महासिद्धांताचा अवांका, सिद्धांत कथा अनेका, भिडवोनी आरंभो देखा, संपवितो असे एकंदरीत. हे सिद्धांत आपण म्हणतो, पण आत्माप्राप्ती म्हणजे महासिद्धांत आहे. आणि तो एकदा प्राप्त झाला की मग सगळ्या सिद्धांताची कक्षा त्याच्यामध्ये येते. एथ अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्षोपादान फळ, या दोही केवळ साधन ज्ञान. आता गीता खरी काय आहे ते सांगणारी ओवी, महत्त्वाची ओवी. ह्या गीतेचा खरा उद्देश काय, गीतेनं काय केलं आहे तर अविद्या नाशू हे स्थळ. हे गीता म्हणजे काय, अविद्येचा नाश करणारं एक स्थळ आहे. आणि मग मोक्ष प्राप्त करून द्यायचं जे फळ आहे ते. मग त्या मोक्षोपदान म्हणजे मोक्षच तुम्हाला त्यात प्राप्त होणार आहे. पण हे दोन्ही करायचं असेल तर तुम्हाला साधन करावं लागेल ते ज्ञान. ज्ञानानं अविद्येचा नाश होईल आणि ज्ञानानंच मोक्ष प्राप्त होईल. हे येतुलेची नाना परी, निरूपिले ग्रंथ विस्तारी, ते आता दोही अक्षरी अनुवादावे. तेव्हा आता हे जे काही पूर्वी सांगितलेले दोन महत्त्वाचे आहेत, एक अविद्यानाश आणि मोक्षफळ प्राप्त होणं, हे जसं आहे तेच आता पुन्हा सांगायचं. पण आता 1-2 अक्षरातच, आता विस्तार नाही, आता पटकन संपल असं सांगायचं. म्हणोनी उपाय ही हाती, झालया उपाय स्थिती, देव प्रवर्तले ते पुढती, येण्याची भावे. तेव्हा एकंदरीत उपेय ही हाती म्हणजे जे उपायानं मिळणार आहे त्याला उपेय म्हणायचं. ते सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आता भगवंत पुन्हा एकदा सांगणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.